समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक समाजसेवक माननीय श्री संदेश सुरवाडे व समस्त सुरवाडे परिवार भुसावळ. आतापर्यंत समाज घडवण्यामध्ये तुमचं खूप मोठं योगदान आहे. या भारतामध्येच म्हणा, तुम्ही महाराष्ट्रात आहे, स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये जेवढं सगळ्या स्वातंत्र्य सेनानींचा हातभार आहे तेवढ्या वृत्तपत्रांचाही, त्या काळी वृत्तपत्र फारच अतिशय मोजके होते, पण त्याचाही मोठा हातभार आहे. लोकांना काही विचार कळवायचे झाले तर त्यावेळी इतके वाहनं नव्हते, की मोबाईल नव्हता, की कम्प्युटर नव्हतं, काही फोन नव्हते, काहीच नव्हते. काही विचार पोहोचायचे तर कशाच्या माध्यमातून पोहोचवायचे, अशी काहीतरी पत्रकं काढली जायची. त्यावेळेस जी काही वृत्तपत्र असेल त्याच्या माध्यमातून स्वातंत्र्याबद्दलच्या भावना सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात होता. त्या माध्यमातून जनजागृती केली जात होती. म्हणजे देशासाठी देखील या वृत्तपत्राने खूप मोठं काम त्या काळी केलेलं आहे. काळ बदलत गेला तसं तसं वृत्तपत्राचं स्वरूपही बदलत गेलं. आता म्हणजे ऍक्च्युअल वृत्तपत्र आणि डिजिटल वृत्तपत्र हे जास्त सुरू झालं. म्हणजे तुमचं पेपर सकाळी येण्याच्या आधीच तो मला वाटतं रात्री सगळे तर डिजिटलच्या याच्यामध्ये येऊन जातात. पेपर म्हणा म्हणजे तुमच्या युट्यूबच्या न्यूजच्या वेगळ्या, पण त्याच्या व्यतिरिक्त तुमचं न्यूजपेपर जे आहे हा आधीच येऊन जातो डिजिटल याच्या मीडियामध्ये, आणि तिथेच तो जास्त वाचला जातो, तिथेच बरेच जण त्याच्यात पाहिले जातात. पुन्हा प्रत्यक्ष वृत्तपत्र आणि तो डिजिटल, तुमचंच वृत्तपत्र डिजिटलच्या जेव्हा येतं ते आधी वाचलं जातं. म्हणजे हळूहळू हा सगळा प्रिंट मीडिया जो तो डिजिटलायझेशन होतं त्यातून तो तिकडे चाललाय. पण तरी अजूनही असा एक वर्ग आहे की जो सकाळी उठल्यावर त्याला न्यूजपेपर हातात लागतो, पाहावा लागतो आणि वाचावा लागतो. म्हणजे अजूनही मला तुम्ही ते डिजिटलपेक्षा प्रत्यक्ष पेपरमध्ये काय बातम्या आल्या, काय आल्या ते पाहणं जास्त पसंत करतो. बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की ज्या आम्हाला त्याची कल्पना नसते, सुधारण काही माहिती नसते, अचानक ते न्यूजपेपरमध्ये तुम्ही कळतं की असं काही घडलंय, असं काही झालंय, ते तुमच्याच माध्यमातून कळतं. विशेषतः अशा खाचा खळगा जे असतात, उद्योगनगरमध्ये हे चोरी झालं, काय हे झालं, त्या गोष्टी आपल्यापर्यंत काही माहितीच नसतात, ते तुमच्या माध्यमातून कळतात. बऱ्याच भानगड्या अशा की ज्या प्रत्येक वृत्तपत्र जो असं स्वतःची काहीतरी वेगळी आयडेंटिटी त्याने करून ठेवलेली. काही क्राईमसाठीच काम करतं स्पेशली, काही पोलीस स्टेशनमध्ये जाणाऱ्या बातम्या असेल, काही सामाजिक स्तरावरच्या बातम्या ज्या त्याच्यातच काम करत असतं. प्रत्येकाने आपलं काही ना काही वेगळं असं महत्त्व तयार करून ठेवलेलं आहे. त्या माध्यमातून प्रत्येक न्यूजपेपरचं आपलं काहीतरी वेगळं महत्त्व आहे. आणि मी नेहमी सांगत असतो की कोणता राजकारणी असो का कोणता मोठा नेता असो का कोणता पोलीसवाला असो का कोणी असो, कोणाला घाबरतात आहे? कोणी कोणाला घाबरत नाही. पण न्यूजपेपर म्हटलं की जाऊ दे, उद्या काय बातमी होती कोणाच्या बद्दल, म्हणजे आपण कोणाला काही बोललं आणि त्याची बातमी आली की लगेच ते लोकांमध्ये जाते. म्हणून न्यूजपेपरचं एक वेगळं महत्व आहे. जो अंकुश ज्याला आपण म्हणतो ठेवायला पाहिजे, तो अंकुश ठेवण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी केलेलं आहे. ही चांगली गोष्ट आहे, पण त्याचा उपयोग नेहमी चांगल्यासाठी झाला पाहिजे. देशाच्या विकासासोबत राष्ट्राचा विकास झाला पाहिजे, शहराचा विकास झाला पाहिजे. या चांगल्या गोष्टीसाठी या सगळ्या गोष्टीचा उपयोग झाला पाहिजे. फक्त याने मला आज दिली नाही म्हणून त्याचं काही करायचं, त्याने मला बोलवलं नाही म्हणून हे करायचं, वृत्तपत्राने असं कधीच करता कामा नये. कारण तुमची भूमिका ही जशी एक लोकप्रतिनिधीची भूमिका असते की निवडून आल्यानंतर त्याने सगळ्यांना सोबत घेऊन काम केलं पाहिजे. तो कुठल्या एका जातीचा नसतो किंवा याचा नसतो, त्याने सगळ्यांना घेऊन काम केलं पाहिजे. असं वृत्तपत्रात आहे की त्याने सगळ्यांसाठी समान न्याय ठेवला पाहिजे की ह्याच्याने समाजाचा काय भला होणार आहे. मी नेहमी तुम्हालाही सांगत असतो की समाजामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी खूप घडत असतात, तर त्या TRPच्या नादामध्ये निगेटिव्ह गोष्ट जास्ती पुढे येतात. आता शेवटी हा कॉम्पिटिशनचा जमाना असल्यामुळे तुम्हालाही काही इलाज नसतो. बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की तुम्हाला कशी पसंत पडत नसतील, नाही असतील, पण शेवटी त्या टाकाव्या लागतात, तुम्हाला लिहावं लागतं त्याच्याबद्दल, कारण ते रेटिंग वाढवायचं जास्त महत्त्व सध्या आलेलं आहे. पण तरी समाज चांगला घडवायचा असेल तर समाजामध्ये खूप पॉझिटिव्ह गोष्टी घडत असतात.
ज्या समाजाच्या पुढे आणल्या गेल्या पाहिजे ते काम तुमच्या माध्यमातून होणं अपेक्षित आहे. आणि असं जर नेहमी निगेटिव्ह होत गेलं तर सगळ्यांचा ट्रेंडच निगेटिव्ह होऊन जाईल, सगळ्यांचा पाहण्याचा दृष्टिकोनच निगेटिव्ह होऊन जाईल आणि ज्याचं त्याचं माइंड पण निगेटिव्ह होऊन जाईल की समाजामध्ये चांगलं काही घडतच नाही. आणि विश्वास ठेवा, तुम्ही पाहता, तुम्ही जी समाजामध्ये फिरता, खूप पॉझिटिव्ह गोष्टी समाजामध्ये असतात. कितीतरी चांगली कामं करणारे लोक असतात की ज्याचा कुठेच काही कोणाशी संबंध नसतो, तो कधी माध्यमांमध्ये येत नाही की कुठल्या न्यूजपेपरमध्ये नसतं की त्याचं कोणाशी काही घेणं नसतं, पण तो समाजासाठी खूप चांगलं काम करत असतो. असे समाजामध्ये खूप चांगले लोक आहेत. आम्ही काही संस्थांच्या कामं बघतो की त्या संस्था अशा लोकांना शोधतात आणि त्या लोकांचा सत्कार करतात, त्यांचा गुणगौरव करतात की या समाजामध्ये हा असा माणूस आहे की जो काही आपल्या अपेक्षा न ठेवता त्याचं काम करतो, समाजासाठी चांगलं काम करतो. अशा लोकांनाही तुम्ही जर हायलाईट केला तर अजून काही लोक मोटिवेट होतील आणि समाजासाठी चांगलं काम करण्यासाठी ते प्रेरित होतील. आतापर्यंत समाज घडवण्यामध्ये तुमचं खूप मोठं योगदान आहे. तसंच योगदान पुढेही चालू ठेवत राहा. शेवटी हा देश जसा पुढाऱ्यांचा आहे, समाजसेवकांचा आहे, सगळ्या नेते मंडळीचा आहे, तसा तो तुमचाही आहे. तर देशासाठी काम करणं आणि या समाजाला वाचवणं तशी आमची जबाबदारी, तशी तुमची ती जबाबदारी आहे. आतापर्यंत ती जबाबदारी तुम्ही व्यवस्थितपणे पार पडली आहे, पुढेही ती सगळी व्यवस्थितपणे पार पडत राहावी अशी अपेक्षा करतो आणि सगळ्यांना पुनश्च एकदा पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सुप्रसिद्ध व्यावसायिक माननीय श्री सारंगधर पाटील व समस्त पाटील परिवार भुसावळ. समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक भाजपा जिल्हा उपाध्यक्ष माननीय श्री सतीश सपकाळे व समस्त सपकाळे परिवार भुसावळ. समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक युवा नेतृत्व माननीय कुणाल जंगले व माननीय सौ स्वाती कुणाल जंगले व समस्त जंगले परिवार भुसावळ. आई सवारी महाराजा महाकाल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.